नमस्कार. आपण केलेल्या पूरग्रस्त उपक्रमासाठी मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देणार आहे. हा उपक्रम कसा झाला, त्या लोकांना कशी मदत झाली आणि खरंच जे पूरग्रस्त आहेत त्यांना आपण कशी मदत करू शकलो. बऱ्याच लोकांचे मला काल कॉल आले, परंतु प्रवासात असल्यामुळं मी जास्त बोलू शकलो नाही. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्वांनाच पूर्णपणे माहिती देणार आहे. ज्यावेळेस आपण हा उपक्रम हाती घेतला त्यावेळेस ड्रीम संकल्प सोसायटीचे सर्वच पदाधिकारी, चेअरमन, सेक्रेटरी, ट्रेजरर आणि पूर्ण सोसायटीतले सर्व सदस्य यांनी खूपच सपोर्ट केला आणि त्यांच्या या प्रयत्नामुळं आपण सुरुवातीला जे 50पर्यंतच्या किटची अपेक्षा केली होती 100 क्रॉस करून आपण किट लोकांना वाटू शकलो. हा प्रवास सांगायचा म्हटलं तर सुरुवातीला आपण एखादं प्लेस आपण फाइंड आउट करू आणि ज्यांना खरंच मदतीची गरज आहे त्यांना आपण मदत करू, अशा पद्धतीचं नियोजन झालं. आपल्याला यासाठी आनंद यांनी खूप मदत केली आणि त्यांच्या माध्यमातून आपण पुण्यापासून जवळजवळ 230 किलोमीटर अंतर असलेल्या वाकाव आणि उंदीरगाव, माढा तालुक्यातली 2 गाव आहे जिथं पुराचा जास्त मोठा फटका बसला, त्या ठिकाणी पोचलो. आणि तिथं पोचल्यानंतर आपण परिस्थिती खरंच भावनिक आणि वातावरण असं होतं की लोकांच्या चेहऱ्यावरचं दुःख बघवत नव्हतं. पूर्ण लोकांचे शेत वाहून गेले होते, जनावरं बऱ्याच प्रमाणामध्ये वाहून गेले होते, काहीचे जवळपास संसार उद्ध्वस्त झाले होते. अशा पद्धतीची तिथली परिस्थिती होती. आम्ही ज्यावेळेस पोहोचलो त्यावेळेस ज्या लोकांमार्फत आपण कॉन्टॅक्ट केला त्या ठिकाणी पोहोचलो. उंदीरगावमध्ये आपण आनंदचे काही मित्र होते, त्या मित्रांपर्यंत आपण उंदीरगावला पोहोचलो आणि तिथून पुढं अमोल सावंत सर यांच्या ओळखीचे वाकाव या ठिकाणी संपर्क होता, त्या ठिकाणी आपण पोहोचलो. आपण दुपारी 12 वाजता निघालो, संध्याकाळी 5 वाजता त्या उंदीरगावमध्ये पोहोचलो. ज्यावेळेस आपण उंदीरगावमध्ये पोहोचलो तिथल्या लोकांनी आम्हाला सांगितलं की परिस्थिती खूप भयानक होती, डोक्यापर्यंत पाणी होतं, रस्ता दिसत नव्हता. आणि अशा वातावरणामध्ये आम्ही ज्यावेळेस पूर आला त्यावेळेस आम्हाला हातचा सगळा संसार इथंच ठेवून आम्हाला दुसऱ्या ठिकाणी, पूरग्रस्त असल्यामुळं दुसऱ्या ठिकाणी आम्हाला पाठवलं गेलं. घरामधलं सगळ्यात महत्त्वाचं साहित्य, जे आपण म्हणतो की रोजच्या दैनंदिन वस्तू असतील, बेड असेल, कपाट असेल, घरामध्ये काय काय गोष्टी नसतात, त्या सर्व जागच्या जागेला ठेवून सर्वच लोक दुसऱ्या गावात पुरांमुळं बाहेर गेले होते. आता ज्यावेळेस आम्ही पोचलो त्यावेळेस रस्ता पावसामुळे खूप खराब झाला होता, पूर्ण शेत वाहून गेले होते. ते दृश्य जर पाहिलं तर डोळ्यामध्ये पाणी येत होतं. आणि अशा या परिस्थितीमध्ये आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो. आम्ही ॲक्च्युली सुरुवात अशी केली की आपण असं उंदरगाव म्हणून गाव आहे त्या ठिकाणी आपण मदतीचा विचार केला, परंतु उंदरगावमधल्या लोकांनी असं सांगितलं की सर आम्हाला मदत इथं खूप जास्त झालेली आहे, ज्या ठिकाणी कोणी पोहोचू शकत नाही अशा ठिकाणी तुम्ही मदत करा. म्हणजे थोडक्यात तिथून पुढं एक 100 मला वाटतं 500 मीटर अंतरावर एक वस्ती आहे, नायकवडी वस्ती आणि म्हस्के वस्ती. तिथं एक 25-30 घरं आहेत, परंतु त्या ठिकाणी मदत पोहोचू शकली नव्हती. तर आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो आणि सर्वांना आपल्या हातानं सर्व किट दिले. आपल्या किटमध्ये साखर, तांदूळ, त्यानंतर चहापत्ती असेल, साबण असतील, रोजच्या दैनंदिन वस्तू होत्या, जेणेकरून एका कुटुंबाचं एक 7 दिवसाचं तरी त्या आपल्या किटच्या माध्यमातून त्यांचं घर चालू शकेल अशा पद्धतीचा आमचा विचार होता. आणि आम्ही सुरुवातीला नायकवडी वस्ती आणि म्हस्के वस्ती या ठिकाणी ते किट पोहोचतं केलं. त्यानंतर पुढं वाकाव या ठिकाणी जायचा विचार केला. वाकावमध्ये गेलो, वाकावमध्ये रस्ताच नव्हता, जाण्यासाठी पूर्ण रस्ता खराब झाला होता. त्या खराब रस्त्यावरून आम्ही जायचा विचार केला. आजूबाजूला शेतामध्ये अजूनही पाणी आहे. तुम्ही विचार करा, जवळजवळ 10 दिवस होऊन गेले, अजूनही शेतामध्ये पाणी आहे, कुठल्याही प्रकारचं पीक नव्हतं. अजूनही त्यांच्या घरामध्ये लाईट नाही आहे. आम्ही काही घरांमध्ये गेलो, त्या घरांमध्ये गेल्यानंतर तिथं परिस्थिती अशी होती की पूर्णपणे घरामध्ये वास येत होता, कारण पावसाचं पाणी पूर्ण घरामध्ये साठलं होतं. ते साठलेलं पाणी त्यांनी बाहेर काढलं आणि त्यामुळं घरामधले ज्या काही महत्त्वाच्या वस्तू होत्या तशाच राहिल्या आणि त्याचा वास येत होता. मित्रांनो, सांगायला खरंच वाईट वाटतं आणि मला गेल्यानंतर डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहिलं नाही ॲक्च्युली, कारण बऱ्याच वस्तू खराब झाल्या होत्या, परंतु तो संसार टाकून कसा द्यायचा या विचारामुळं मला एका मावशींना मी भेटलो. त्या मावशींना म्हटलं, मावशी हे सगळं खराब झालं आहे, तुम्ही जर सगळं चित्र पाहिलं तर सगळं खराब झालं आहे, मग तुम्ही ते टाकून का देत नाही? म्हणजे लेकरा, आम्ही पै करून साठवलेल्या ह्या गोष्टी आहेत आणि त्या गोष्टींवर आमचा जीव आहे, जीव कसा टाकून द्यायचा?
अशा पद्धतीने त्यांचा रिप्लाय होता. आणि त्यानंतर मग म्हटलं की आपण खरंच ह्या परिस्थितीत आपण ऐकू पण शकत नाही त्यांनी कसं भोगलं असेल. दुसरा विषय असा होता की घर पडलेलं असताना लोकांची अवस्था होते की आपल्या घरी आलेल्या पाहुण्याला आपण चहा केला पाहिजे. मित्रांनो, ज्या ठिकाणी 2-2, 3-3 परूस असं म्हणतात, म्हणजे थोडक्यात जवळजवळ 20-30 मीटर पाणी होतं, त्या पाण्यामध्ये एवढं वाईट वेळ असताना त्यांनी आमच्यासाठी चहा बनवला. आणि ते म्हणले की नाही, तुम्ही आमच्यासाठी पाहुणे आहात. आणि आम्हाला त्यांनी आग्रह केला की नाही, तुम्ही चहाच घेतला पाहिजे. म्हणजे लक्षात घ्या, ग्रामीण भागातली जी परिस्थिती आहे, माणुसकीचं दर्शन त्यांनी जे दाखवलं ते खूपच वेगळं होतं आणि वेगळा अनुभव होता. त्यानंतर आम्ही जवळपास 8 वाजता वाकावला पोचलो. वाकावला पोचल्यानंतर त्या ठिकाणी आपण जवळजवळ 75 किट आपण त्या ठिकाणी वाटले. म्हणजे टोटल आपण 103 किटाचं वाटप केलं. आणि तिथल्या लोकांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद होता, त्यांचं जे अपेक्षा आणि चेहऱ्यावरची किट मिळाल्यानंतरची जी म्हणजे एक आनंदाचा, किंवा आपण असं म्हणू शकतो की त्यांना जो आपण मदत केली तो 7 दिवसांचा जो शिधा होता, त्यामुळे त्यांना खूपच चांगलं वाटलं की सर, हे पहिलंच किट आहे. काही जणांकडे तर हे पहिलंच आपण किट दिलेलं होतं. त्यामुळं जे खरंच गरजू आहेत, त्या खरंच गरजू असणाऱ्या व्यक्तींना आपण हे किट पोचवू शकलो. आणि नक्कीच ह्या उपक्रमामध्ये आपण सर्वच खरंच खूपच इमोशनल हा प्रसंग होता. देव करो की अशा पद्धतीचं कधी संकट येऊच नये. आणि कोणत्याही प्रकारचं संकट आलं तर आपला समाज, बऱ्याच वेळा असं म्हटलं की आपण सोशल मीडिया किंवा सोशल म्हणजे समाज माध्यमं बऱ्याच वेळा एकत्र येतात, लोक आपण डिस्कस करतो. परंतु ज्यावेळेस जमिनीवर उतरायची वेळ त्यावेळेस सुद्धा अजूनही आपला समाज एकत्र येऊ शकतो, हे ड्रीम संकल्प सोसायटीनं. आणि मला अजून सांगायला आनंद वाटतो की आपण जी मदत गोळा केली त्यामधले काही किट अशी होती की जे ड्रीम संकल्प सोसायटीमध्ये राहत नाहीत, बाहेर राहतात, परंतु त्यांना आपण आवाहन केल्यानंतर त्यांनी सुद्धा आपल्याला किट दिलं. त्यामुळं ज्यांनी या उपक्रमामध्ये मदत केली, हातभार दिला, त्या सर्वांचं, सोसायटीत बाहेर असलेल्या सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि अशाच पद्धतीचा आपल्या सगळ्यांच्या साथीनं अशीच उपक्रम, ज्यामध्ये दुर्दैवाने असे प्रसंग येऊ नयेत, पण जिथं जिथं कोणाला अडचण येईल असे प्रसंग त्या ठिकाणी मला आणि आपल्या सर्वांना अशी नक्कीच एकत्र येण्याची, प्रत्येक वेळेस ज्यावेळेस असे प्रसंग येतील त्यावेळेस असं आपण सगळ्यांनी एकत्र यावं अशी मला नक्कीच अपेक्षा आहे. जास्त काही बोलत नाही मी, कारण खूप इमोशनल झालो आहे या सगळ्या प्रसंगातून. धन्यवाद.